श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सोमवती अमावस्या 2026 नीच ज्येष्ठ आषाढ महिन्यातील सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्येला करा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय. यामुळे पितृदोष, अडचणी, गृहदोष, वास्तुदोष, नजरदोष, घरातील बाधा सर्व क्षणात निघून जाईल. नीच ज्येष्ठ सोमवती अमावस्या 2026 आषाढ मासातील या सोमवती अमावस्येला एवढं महत्त्व का दिलं जातं? 3 पिढ्याचा पितृदोष लागला असेल तर काय करावे? पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय. पण घरामध्ये पितृदोष आहे याची लक्षणं काय आहेत? नेमका दहीभाताचा उपाय कसा करायचा? उपायासाठी दहीभात बनवण्याची योग्य पद्धत काय? अमावस्या तिथी कधी सुरू होणार आहे? कधी समाप्त होणार आहे? पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय कसा करावा? दहीभात बनवताना ही एक वस्तू आवर्जून नक्की टाका. दहीभात बनवताना ही चुकूनही करू नका. उपायासाठी भात बनवण्याची योग्य पद्धत काय? उपायासाठी कोणत्या प्रकारचं दही घ्यावं? जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी, बाधा, वाईट शक्ती असतील, नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर अशा वेळी अमावस्येच्या दिवशी काय करावे? काय टाळावे? तर अमावस्येच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका. नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. तर याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सर्वात आधी आपल्या मनामध्ये एक प्रश्न नक्की येतो. अखेर नीच सोमवती अमावस्या एवढी महत्त्वाची का मानली जाते? धर्मशास्त्रानुसार अमावस्या तिथी पितरांना समर्पित मानली जाते. जेव्हा अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस असल्यामुळे या दिवशी पितृकार्य, शिवपूजन, दान, जप आणि उपाय यांना विशेष महत्त्व दिलं जातं, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले उपाय पितरांची कृपा मिळवण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष फलदायी ठरतात. पितृदोष शांत करण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा काळ अत्यंत प्रभावी मानला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशी श्रद्धेने केलेले दान, जप, तर्पण आणि उपाय इतरांपर्यंत लवकर पोहोचतात. ज्या घरामध्ये सतत अडथळे येत असतील, काम होता होता थांबत असतील, घरात विनाकारण तणाव, भीती आणि बाधा जाणवत असेल, तर अनेक लोक या सोमवती अमावस्येला विशेष उपाय करतात. पण इथेच अनेक जण एक मोठी चूक करतात. उपाय तर करतात, पण योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे पूर्ण फळ मिळत नाही असं मानलं जातं. म्हणून पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो. जर पितृदोष असेल तर 3 पिढ्यांचा पितृदोष जर तुम्हाला जाणवत असेल तर दहीभाताचा उपाय नेमका कसा करायचा? नीच ज्येष्ठ आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील सोमवती अमावस्या 2026 येथे आहे. अमावस्या तिथी 13 जुलै 2026 वार सोमवार. या दिवशी अमावस्या तिथी प्रारंभ सायंकाळी 5:28 सुरू होईल. 14 जुलै 2026 वार मंगळवार. या दिवशी अमावस्या तिथी दुपारी 4:02 कृष्ण पक्षातील अमावस्या ही पितृपूजन, दान, तर्पण आणि पितृशांतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बघूया. घरामध्ये पितृदोष आहे हे कसं ओळखायचं? धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पितर असंतुष्ट असतात आणि पितृदोष निर्माण होतो तेव्हा घरामध्ये काही संकेत दिसू लागतात. असे सांगितले जाते तर घरात सतत भांडणं आणि तणाव होणे, कोणतेही काम पूर्ण होत होत अचानक बिघडणे, पैशाची अडचण सतत निर्माण होणे, घरामध्ये विनाकारण भीती आणि नकारात्मक ऊर्जा जाणवणे, वारंवार वाईट स्वप्न पडणे, देवपूजेत मन न लागणे, कुटुंबामध्ये आजारपण किंवा मानसिक अस्वस्थता जाणवणे, लग्न, नोकरी, व्यवसाय यामध्ये वारंवार अडथळे येणे. अनेक लोक सांगतात की घरात सगळं असूनही समाधान मिळत नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी यश हातातून निसटत राहतं. विशेष म्हणजे अमावस्येच्या आसपास हे संकेत अधिक जाणवतात असं मानलं जातं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण म्हणजे पितृदोषच असतो असे नाही.
हा विषय श्रद्धा आणि धार्मिक मान्यतेशी संबंधित आहे. मात्र शास्त्रानुसार नीच ज्येष्ठ आषाढ सोमवती अमावस्या ही पितरांची क्षमा मागण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, जर पितृदोष जाणवत असेल तर दही भाताचा उपाय नेमका कसा करायचा? आता अनेकांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो, सोमवती अमावस्येच्या दिवशी दही भाताचाच उपाय का करायचा? तर धार्मिक मान्यतेनुसार दही आणि भात हे दोन्ही पदार्थ शांती, समाधान आणि सात्विकतेचं प्रतीक मानले जातात. विशेष म्हणजे अमावस्येच्या दिवशी पितरांना शांत करण्यासाठी थंड, सात्विक आणि पवित्र अन्न अर्पण करण्याची परंपरा सांगितली जाते आणि म्हणूनच दही भाताचा उपाय पितृशांतीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. तर मान्यता अशी आहे की हा उपाय श्रद्धेने केल्यास पितृदोष शांत होण्यास मदत होते, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, नजर दोष आणि बाधा दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते, घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत मिळते, कारण हे पितरांच्या स्मरणाशी जोडलेलं मानलं जातं. पण इथेच एक मोठी चूक अनेक जण करतात. दही भात बनवण्याची योग्य पद्धत माहीत नसते आणि चुकीच्या वेळेला उपाय केला जातो. म्हणून पुढचा सर्वात महत्त्वाचा उपाय असा आहे की दही भात बनवताना कोणती एक विशेष वस्तू टाकावी आणि भात व दही कोणत्या प्रकारचं वापरावं. दही भात नेमका कसा तयार करायचा, चला जाणून घेऊया. उपायासाठी भात बनवण्याची योग्य पद्धत काय आहे? तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की दही भात कसा तयार करायचा. दही भात बनवण्यासाठी तुम्हाला निवडलेले स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहेत. तर हे तांदूळ तुम्ही आधी धुवून घेऊ शकता किंवा थेट शिजवू शकता. दोन्ही पद्धती योग्य मानल्या जातात. आता पुढचा प्रश्न येतो, भात शिजवताना कोणती काळजी घ्यायची? तर सर्वात आधी पाणी उकळवायला ठेवायचं, पण लक्षात ठेवा त्या पाण्यात मीठ किंवा तेल अजिबात टाकायचं नाही. पाणी व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे आणि साधा अळणी भात शिजवून घ्यायचा. अनेक लोक इथेच एक चूक करतात, भातामध्ये चव यावी म्हणून मीठ टाकतात, पण उपायासाठी बनवलेल्या भातामध्ये मीठ टाकायचं नसतं. भात व्यवस्थित शिजला की तो थोडासा थंड होऊ द्यायचा, कारण गरम भातामध्ये दही मिसळायचं नसतं. आता प्रत्येकाच्या मनामध्ये पुढचा प्रश्न येतो, तो उपायासाठी कोणत्या प्रकारचं दही वापरायचं? तर मित्रांनो, तुम्ही थोडंसं आंबट दही घेतलं तरी चालेल किंवा अगदी ताजं, फ्रेश आणि जास्त अजिबात आंबट नसलेलं दही असेल, म्हणजेच असं दही वापरलं तरीसुद्धा हरकत नाही. दह्यासाठी कोणताही कठोर नियम आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला नाही. आता प्रश्न येतो, हा दही भात पितरांना कसा अर्पण करायचा? जर तुम्हाला पितरांसाठी नैवेद्य म्हणून दही भात अर्पण करायचा असेल, पितरांच्या नावाने घास ठेवायचा असेल, तर तो दही भात पत्रावळीवर, केळीच्या पानावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवू शकता. आणि घरामध्ये अमावस्येच्या दिवशी जेवताना ताटाभोवती पाणी फिरवून दही भाताचा एक घास काढला जातो आणि तो घास खाली जमिनीवर, पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर ठेवला जातो. हा घास पितरांच्या नावाने अर्पण केला जातो. त्यानंतर तो कावळा, गाय किंवा कुत्र्यांसारख्या मुक्या जीवांना दिला जातो. मित्रांनो, अनेकांच्या मनामध्ये प्रश्न येतो, जर कावळा किंवा पक्षी आले नाहीत तर काय करायचं? अशा वेळी हा दही भात घराच्या छतावर ठेवू शकता, जेणेकरून पक्षी तो खाऊ शकतील. आणि जर पक्षी आले नाहीत तर मुंग्यांच्या वारुळाजवळही ठेवता येतो. तर यामागचा उद्देश फक्त एकच असतो, कोणत्याही मुक्या जीवाला अन्न मिळावं आणि पितरांच्या आत्म्याला, आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी. मित्रांनो, आता पुढचा प्रश्न येतो, दही भाताचा उपयोग पितृदोष निवारण्यासाठी नेमका कसा करायचा? तर मित्रांनो, या उपायासाठी तुम्हाला शेणाची गौरी पेटवायची आहे. तर ती व्यवस्थित पेटवल्यानंतर त्यावर थोडासा गूळ, थोडंसं तूप, तयार केलेला दही भात आणि 2-4 तुकडे शेवयाचे टाकायचे आहेत. त्यानंतर त्याभोवती पाणी फिरवून पितरांचं म्हणजेच आपल्या पूर्वजांचे स्मरण करून नमस्कार करायचा. मान्यता अशी आहे की आगीच्या माध्यमातून
तयार होणारा सुवास पितरांपर्यंत पोहोचतो आणि हा उपाय पितृशांतीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न बघूया. वास्तुदोषासाठी दहीभाताचा उपाय कसा करायचा? ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, बाधा किंवा वास्तुदोष जाणवत असेल तर दहीभात एक पुठ्ठ्यावरती किंवा भांड्यात घ्यायचा आणि त्याचे 4 भाग करायचे. यानंतर घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये बाहेरच्या बाजूला किंवा छतावर थोडासा दहीभात शिंपडायचा किंवा ठेवायचा. तर ही पद्धत वास्तुदोष निवारण्यासाठी अत्यंत उपयोगी मानली जाते. मित्रांनो, दृष्ट काढण्यासाठी आधी तयार केलेला भात व्यवस्थित थंड होऊ द्या. थंड झालेल्या भातामध्ये दही मिक्स करून एका भांड्यात काढा. तुमच्या लहान बाळाची किंवा मोठ्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे, त्यांना आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर बसवा. जर मुख्य दरवाजाजवळ बसवणं तुम्हाला शक्य नसेल तर घरातील इतर कोणत्याही जागेवर जिथे तुम्हाला सोयीचं वाटेल त्यांना बसवू शकता. पण जेव्हा कधीकधी दृष्ट काढायची असते तेव्हा त्या व्यक्तीला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर बसवण्याची पद्धत आहे. तरीही जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं करू शकता. त्या व्यक्तीला उंबरठ्यावर किंवा मोकळ्या जागेवर बसवल्यानंतर तुम्ही त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा दहीभात उतरवू शकता. उतारा करताना नेहमी सुलट दिशेने ओवाळण्याऐवजी उलट्या दिशेने ओवाळायचं. मित्रांनो, यासाठी दहीभाताचं भांडं हातात घेऊन उलट्या दिशेने त्या व्यक्तीवरून 7 वेळा ओवाळा. उतारा करणं असं म्हणतात. हा उतारा केलेला दहीभात कोणालाही खायला देऊ नका. पितरांसाठी बनवलेला दहीभात नैवेद्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि नंतर त्यात थोडंसं मीठ मिसळून प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालतो. पितृश्राद्धामध्येही पितरांच्या नावाने केलेलं अन्न आपण खातो. त्यामुळे दहीभात उरला असेल तर त्याला तेल, मीठ, जिरे, मोहरी, मिरची, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता यांचा तडका देऊनही खाण्यासाठी वापरू शकता. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, नकारात्मक ऊर्जेचा उतारा केलेला दहीभात कोणत्याही परिस्थितीत खाल्ला जाऊ नये. उतारा करताना मनात प्रार्थना करायची आहे की ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे तर ती दूर होऊ दे, तिच्या मागच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ दे. उतारा झाल्यानंतर तो दहीभात अशा ठिकाणी टाकायचा जिथे कोणाचाही पाय पडणार नाही. जमिनीवरचे जीवजंतू किंवा प्राणी खाऊ शकतील, त्यामुळे त्याला हरकत नाही. मात्र तो अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जिथे तो पायाखाली तोडवला जाणार नाही. तसेच घरात दहीभाताचा एकही अंश राहू देऊ नका. जर अमावस्या आणि पौर्णिमेला मन खूप सैरभैर होत असेल, मनात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल किंवा वाद भांडणं होत असतील तर त्यासाठी दहीभाताचा उपाय केला जाऊ शकतो. यासाठी दहीभात व्यवस्थित मिक्स करून एका केळीच्या पानावर किंवा अन्नपदार्थांसाठी न वापरल्या जाणाऱ्या भांड्यात भरून ठेवा. सोमवती अमावस्येच्या रात्री झोपण्याआधी तो भात बाथरूमच्या खिडकीवर, भिंतीजवळ किंवा जिथे सांडपाणी जातं अशा ठिकाणी ठेवा. सकाळी उठल्यानंतर त्या भांड्याला उचलून निर्जन ठिकाणी घेऊन जा, जिथे तो कोणाच्या नजरेस पडणार नाही किंवा कोणाचा पाय तिथे पडणार नाही. तो दहीभात अशा ठिकाणी टाकून द्या. घरात परत आल्यावर जर अंघोळ केलेली नसेल तर अंघोळ करा. पण जर अंघोळ आधीच झालेली असेल तरीही हातपाय धुवायला विसरू नका आणि मग कामाला लागा. मित्रांनो, जर हा उपाय तुम्ही पितृदोषासाठी करत असाल तर तो पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद कायम राहावा आणि त्यांची नाराजी दूर व्हावी या उद्देशाने केला जातो. आपल्यावरती प्रसन्न असलेले पितर म्हणजेच आपले पूर्वज आपल्याला कोणत्याही कामात अडथळा येऊ देत नाहीत. म्हणून बरेच जण देवाच्या कोपाप्रमाणेच पितरांच्या आत्म्याला शांत ठेवण्यालाही तेवढेच महत्त्व देतात. त्यामुळे तुम्ही हा दहीभात अशा ठिकाणी ठेवावा जिथे कावळे, कुत्रे किंवा इतर प्राणी किंवा पक्षी तो खाऊ शकतील. जर तुमच्या घराला खरोखरच पितृदोष असेल, तुमचे पितर तुमच्यावर नाराज असतील तर तो दहीभात थोडा का होईना प्राणी किंवा पक्षी नक्की खातील. मित्रांनो, परंतु जर पितृदोष नसेल आणि पितरांच्या संबंधित कोणतीही चूक झालेली नसेल
तर त्या दहीभाताला तोंड लावायला कोणीही येणार नाही. हा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. जर तुम्हाला असं वाटलं की आजूबाजूला प्राणी किंवा पक्षी असूनही त्यांनी दहीभात खाल्ला नाही, तर याचा अर्थ तुमच्या घराला पितृदोष नाही. अशा वेळी तुम्हाला हा उपाय पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.